असे काय हे सुरेश काका? रागावून कुठेतरी जाऊन बसलेत का? पण सकाळपासून आणि खरं तर स्वभाव बदललाय त्यांचा. पण मग काय झालं असेल? हा बोल रे सतीश, लागला का काही पत्ता? नाही अजून. बरं मला सांग, अमितचा काही फोन बिन आला? नाही. हे बघ अर्चू, मी माधवी त्यांना खूप आग्रह केलाय तिकडे चला म्हणून, पण त्या काही ऐकायला तयार नाहीयेत. अर्थात स्वाभाविक आहे त्यांचं. सुरेशराव येईपर्यंत मी घर सोडणार नाही म्हणतायत, पण माधवी त्यांना इथे एकटं सोडणं मला बरं वाटत नाहीये. हो, पण मग आता तू काय करतोय? मी तिकडे येतोय, अमितही एवढ्यात येईलच तिकडे. काय धावपळ करायला मी फ्री पाहिजे. तू असं कर ना, तू इकडे येऊन थांब, म्हणजे माधवी त्यांच्या बरोबर कोणीतरी असेल इथे. मेघानाचे फोन लागत नाहीये कारण. अरे पण माई सुद्धा इथे एकटीच आहे की. तो माहितीये मला, पण मी तिकडे येतोच आहे ना. शिवाय अमित येईलच इतक्यात, किंवा मेघना देखील येईलच इतक्यात. तू निघ बघू तिकडून आणि इकडे येऊन थांब. माधवी त्यांच्या बरोबर कोणीतरी हवं इथे. बरं मला सांग, सुरेश काका मिसिंग आहेत हे माईला सांगायचंय की नाही? नाही म्हणजे मिसिंग आहेत असं काही सांगू नकोस. मोघम काहीतरी बोल आणि ये इकडे तू. हो ठीक आहे, पण सतीश काय झालं असेल रे सुरेश काकांचं? हे बघ अर्चू, तू आता टेन्शन घेऊ नकोस आणि कुठलाही विचार करू नकोस. तू इकडे येऊन थांब बघू. ठेवते.